महायुतीच्या नेत्यांची थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यक्रम घोषित करणार आहे। बावनकुळे, तटकरे, दादा भुसे आणि आशिष शेलार हे संयुक्तिकरित्या पत्रकार परिषद घेणार आहेत। विनायक डावरुंगचे सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेत अधिक माहिती देण्यासाठी। विनायक, काय अधिकची माहिती? सुमित, आज महायुतीची महत्त्वपूर्ण ही पत्रकार परिषद जी आहे ती होते। विविध कार्यक्रमांची घोषणा जी आहे ती या पत्रकार परिषदेत होईल। 10 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, त्याचप्रमाणे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आपण जर राष्ट्रवादीचे पाहिलं तर सुनील तटकरे असतील आणि दादा भुसे जे शिवसेनेच्या वतीने असणार आहेत। आणि ही संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होईल। साहजिकच आहे, आगामी मिशन 2024 जे लोकसभेचं आहे, मिशन 45 पार जे आहे ते करायचं आहे महायुतीला राज्यभरात, आणि त्यासाठी विविध कार्यक्रम जे आहेत ते महायुतीने राज्यभरात आखलेले आहेत। आणि त्याच कार्यक्रमांची घोषणा जी आहे ती आजच्या या पत्रकार परिषदेत होणार आहे। आपण जर पाहिलं तर 14 जानेवारीला राज्यभर महायुतीचे मेळावे जे आहेत ते संयुक्त होत आहेत आणि याची सुद्धा घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेत होणार आहे। आणि इतर जे कार्यक्रम आहेत याची सुद्धा घोषणा या पत्रकार परिषदेत होईल। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर अनेक जागांचा वाद जो आहे, या जागांच्या वादांवरती सुद्धा हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते काय उत्तर देतात हे सुद्धा बघावं लागणार आहे। कारण तिन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या लोकसभेच्या जागावरती दावे जे आहेत ते केले जात आहेत। कुठेतरी वाद जो आहे तो लोकसभेचा सुद्धा समोर येतोय आणि त्यामुळे ही आजची पत्रकार परिषद जी आहे ती महत्त्वाची आहे। लोकसभेच्या अनुषंगाने या वादावरती हे सगळे नेते महायुतीचे काय उत्तर देतात हे बघावं लागेल। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।